नमस्कार. आज आहे 4/1/2025 आणि आजींना आपण वेलेटिन आपलं चालू केलं होतं. तर आजींच्याच तोंडून ऐकूया की त्यांना काय त्रास होता आणि आता कसं वाटतंय. आजी, तुमचं नाव सांगा. बाळाबाई मारुती खवार. हां, राहायला कुठं आहे तुम्ही? राहायला मादळ्यात आहे. मादळ्यामध्ये राहायलाय. काय करता तुम्ही काम? ते काम करतोय, चपात्या भांडी लुटून झाड हे सगळं करतोय. हां, म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये कामाला आहे. होय. हां, मादळ्यातून तुम्ही कुठे येता हॉटेलमध्ये? पहिली तुझं चालत, आता इथं आणल्या ते आता मी गिरोलीमध्ये येता तुम्ही? होय. गिरोलीमध्ये येता. बरं, तुम्हाला काय त्रास होता सांगा. मला त्रास होता, जरा धाप लागायची चालताना, हं. गुडघं दुखायचं. ते आता माझं सगळं कमी आलंय. गुडघं दुखायचं कमी आल्यात, धाप बी कमी आल्या धाप पण कमी आले, आल्या जळजळ मळमळ होत होतं ते कमी आले. कमी आल्या. हां, आणि मेन म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी किती दवाखाने केले आतापर्यंत? दवाखाने केले की 5-7 दवाखाने झालं. एक 2 झालं तर ह्याच्यात पारगावात पहिलं, कडुलीत झालं आणि पुन्हा ह्याच्यात झालं काय त्या ज्योतिबा डोंगरावर. हां, म्हणजे असे तुम्ही 3-4 गावं दवाखान्यासाठी केली पण केली. तुम्हाला कुठंच फरक पडला नाही. नाही. आणि हे आपलं औषध वेल18 हे जे तुम्ही चालू केलं हे मला वाटतं 15 दिवस झालेत फक्त. 15 दिवसात तुमची धाप कमी आली ना? हं. भूक लागते तुम्हाला आता व्यवस्थित, झोप चांगली लागते, कळा कमी आलेल्या आहेत, चालताना जी धाप लागत होती ती पूर्ण आता बंद झालेली आहे. आणि तुम्ही मला म्हटला होतात की मादळ्यापासून ते तुमचं गिरोली ह्या गावात तुम्हाला कामाला जिथे हॉटेलमध्ये आहात तिथं चालत येताना तुम्हाला गाडीसाठी हात करावा लागायचा लोकांना. होय. आता तुम्ही स्वतः चालत येता. चालत जातो. हो ना? साधारण किती 1-2-3 किलोमीटर अंतर आहे, तुम्ही स्वतः चालत येताय. होय. बरोबर आहे. आजींचा खूप चांगला रिझल्ट आहेत आणि आता खूप बरं वाटतंय आजींना. आणि आजींनी आता आपलं जवळजवळ आता 15 दिवस तर झालेच, पण पुढे मग आणि 2 महिने कंटिन्यू कोर्स करणार आहे असं आजींचं म्हणणं आहे. हो ना आजी? होय. पूर्ण 2 महिन्याचा आणि पूर्ण कोर्स तुम्ही करणार आहे. करणार. अगदी तुम्हाला ठणठणीत बरं वाटतं. ओके, आभारी आहे काकी. आणि भुयेच्या दवाखान्यात गेलो तर भुयेत तुम्ही काय गुण आला नाही. तिने नुसत्या गोळ्या पोवाळ्यात बी तसं एक केलं गोळ्या दिल्या झाले कमी. काय बघा. गुण आला नाही मला. हां, तर तुम्ही आजी एवढं सांगायला लागलेत की आजीने खरंच फार दवाखाने केले पण आजीला कुठेच फरक पडला नाही. पण आज आपल्या औषधाने फरक पडला, थँक्स टू वेलेटिन. ओके आजी. आणि तुम्ही